नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप कुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण एका खूप इम्पोर्टंट टॉपिकवर बोलणार आहोत, जो की असणार आहे फ्युचर ऑफ इंजिनिअरिंग आफ्टर 4 इयर. ओके. मित्रांनो, पहा, तुम्हाला कधी-कधी प्रश्न पडला असेल, की आपण काय करतोय? इंजिनिअरिंग करतोय, पण हे वर्थ इट आहे का? की फ्युचर आहे, आपलं फ्युचर करियर याच्यामध्ये घडू शकतंय का? तर या गोष्टीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आता प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह हा व्हिडिओ पाहण्याचा वेगळा असू शकतो. बरोबर किंवा प्रत्येकाची जी स्टेट आहे सध्या, तर ती वेगळी असू शकते. त्यानुसार तुम्हाला मी बरेचसे सजेशन यामध्ये देणार आहे. त्याच्यानंतर तुमचे थोडेसे डोळे उघडणी करणार आहे. म्हणजे जे सध्या सोशल मीडियाने वगैरे वातावरण आपल्या सभोवताली तयार केलं आहे. म्हणजे तुम्ही Instagram जर ओपन केलं, तुम्ही रील्स स्क्रॉल करत असताना 2 तरी रील्स तुम्हाला असे येणार, की समजा इंजिनिअरिंगच्या फ्युचरबद्दल, बरोबर? कुठेतरी एक इंजिनिअर असेल, तो काहीतरी करत असेल, मग त्याच्यावरून त्याला ट्रोल केलं जात असेल किंवा समजा मीम्स वगैरे ज्या बनल्यात, ओके. सगळ्यात जास्त मीम्स आय गेस तर इंजिनिअरिंगवरच असतील आणि तुम्ही त्या पाहिल्या असतील, बरोबर? तर त्या का बनल्या? त्या आपण समजून घेऊया या व्हिडिओमधून. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे 4 वर्षानंतर इंजिनिअरिंगचं काय होईल? बरोबर. आता सध्या 2025 चालू आहे. 2029 पर्यंत किंवा जे मुलं सध्या इन फ्युचर इंजिनिअरिंग करणार आहेत, तर त्यांच्यापुढे काय नक्की जॉब अपॉर्च्युनिटीज असू शकतात, बिझनेस अपॉर्च्युनिटीज असू शकतात. तर या गोष्टीबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आता सर्वात पहिले म्हणजे स्कोप. तर मित्रांनो, आता स्कोप हा शब्द मी एवढ्या वेळेस ऐकलाय, कारण ज्यावेळेस काउन्सिलिंग करायचो, त्यावेळेस पालक, विद्यार्थी वगैरे विचारायचे, की स्कोप आहे का सीएसला, मेकॅनिकलला स्कोप आहे का? किंवा इंजिनिअरिंगला स्कोप आहे? माझं त्यांना एक किंवा तुम्हाला माझं एक हॉनेस्ट एकच मत आहे, की स्कोप आहे. इंजिनिअरिंगला स्कोप आहे. आता कसं आहे तुम्हाला मी सांगतो. तुम्ही जर सभोवताली जर ऑब्झर्व्ह केलं, तर जेवढ्या काही गोष्टी जरी सभोवताली तुमच्या असतील, तर तेवढ्या कुणापासून बनलेल्या आहेत किंवा कोणाचं योगदान आहे त्यासाठी? तर डेफिनेटली इंजिनिअरचंच त्याच्यामध्ये योगदान आहे. बरोबर. ते मेकॅनिकल इंजिनिअर असू द्या. आता तुम्ही तुम्ही जो माझा व्हिडिओ पाहताय, ओके. तर हा कशामुळे तुम्ही पाहणं शक्य झालंय तुम्हाला? कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ऑब्व्हियसली इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असेल, म्हणजे यांच्यामुळेच तुम्ही हा व्हिडिओ वगैरे पाहताय, ओके. त्या अगोदरच थांबा. ठीक आहे, स्कोप आहे, ओके. पण डिमांड आणि सप्लाय हा प्रिन्सिपल आपल्याला समजून घेतला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस समजा मी 2021ला सी-ई-टी दिली होती 2021ला. तर त्यावेळेस कॅप रजिस्ट्रेशन किती झालते? तर आय गेस 90,000 ते 1,00,000 एवढे कॅप रजिस्ट्रेशन झालते त्यावेळेस. पण आता 2024चा जर आपण विचार केला तर 2024 मध्ये 1,70,000 ते 1,80,000 एवढे कॅप रजिस्ट्रेशन झालते. आणि 2025चा जर विचार केला तर 2,02,000 ओके. 2,02,000 एवढे कॅप रजिस्ट्रेशन झालते. म्हणजे हा जो नंबर आहे तो डे बाय डे वाढतच चाललाय. हे फक्त कशासाठी आहे? सी-ई-टीसाठी आपल्या एम-एस-टी सी-ई-टीसाठी. त्यानंतर जे असेल किंवा बाकीच्या स्टेट्समध्ये ज्या सी होतात, तर त्यांचा नंबर अजूनही वाढत चालतोय, बरोबर? म्हणजे तुम्ही जर विचार केला तर सप्लाय हा इन्क्रीज होतोय. बरोबर? सप्लाय इन्क्रीज होतोय. ठीक आहे. त्याचबरोबर डिमांड सुद्धा इन्क्रीज होते. म्हणजे जेवढी पॉप्युलेशन वाढते, तर तेवढ्या माणसाच्या गरजा वाढतायत आणि त्यानुसार त्यांना सुखसोयी मिळाल्या पाहिजे. त्याच्यामुळे समजा डिमांड पण इन्क्रीज होते. पण तुम्ही एक लक्षात घ्या, की डिमांड जी आहे, तर ती थोडीशी कमी इन्क्रीज होते. बरोबर? आणि सप्लाय जो आहे तो ड्रास्टिकली इन्क्रीज होतोय. सप्लाय जो आहे तो ड्रास्टिकली इन्क्रीज होतोय. जेणेकरून काय होतं, की समजा एखादी पोस्ट असेल, समजा तुम्ही जर एक्झाम्पल घ्या. समजा एखादी पोस्ट असेल किंवा एखाद्या कंपनीमध्ये व्हॅकन्सी असेल समजा 5 कॅन्डिडेटसाठी. तर पहिले तिथं अप्लाय किती कॅन्डिडेट करायचे, की समजा 500 करत असतील. ओके. किंवा समजा 100 कॅन्डिडेट तिथं अप्लाय करत असतील. पण आता त्याच सेम व्हॅकन्सीसाठी बरोबर, ती व्हॅकन्सी जरी 10 झाली, समजा 5 वरनं ती व्हॅकन्सी झाली 10. पण तिथं अप्लाय करणाऱ्याची संख्या झाली 4,000, 5,000. म्हणजे या गोष्टीचा तुम्ही कुठेतरी विचार करा. ओके. आणि त्याच्यानंतरनं तुम्ही समजा ठरवा तुम्हाला काय करायचं ते. आता इंजिनिअरिंग नंतर तुमच्याकडे किती ऑप्शन राहतील? 2 ऑप्शन. एक तर तुम्ही जॉब करू शकता, नाहीतर तुम्ही बिझनेस करू शकता. पण बहुतांश मुलांचं काय होतं, की त्यांना म्हणजे समजत नाही नक्की काय करावं, का नाही. आता ज्यावेळेस ते फर्स्ट इयरमध्ये येतात, तर बहुतांश जणांचं 90% जणांचं मत असतं, की बिझनेस करायचा. मला तर बिझनेस करायचा मी फक्त इंजिनिअरिंग डिग्रीसाठी करतोय, बरोबर. त्याच्यामुळे काय करतोय तो पास होतोय, पास होतोय, पास होतोय. पण ज्यावेळेस ते 3rd इयरला जातात, त्यावेळेस बिझनेसचं पण काही डोक्यात नसतं. जॉबचं पण काही डोक्यात नसतं. त्याच्यामुळे जेणेकरून काय होतं, की इंजिनिअरिंग नंतर त्यांचे 2-3 वर्ष वायाला जातं. ठीक आहे, जॉब सगळ्यांना मिळणार आहे मित्रांनो. करियर सगळ्याचं होणार आहे, पण किती लवकर होणार आहे किंवा कोणत्या पद्धतीने होणार आहे, डिपेंड करतं तुम्ही आज काय करता. तर आज जर तुम्ही आज फर्स्ट इयरमध्ये असाल, सेकंड इयरमध्ये असाल, तर तुम्ही आज फिक्स केलं पाहिजे, की तुम्हाला नक्की करायचंय काय? ओके. जॉब जर करायचा असेल, तर जॉब ओरिएंटेड जी तुमची प्लॅनिंग असली पाहिजे, जॉब ओरिएंटेड जे प्रिपरेशन असलं पाहिजे, ते आज चालू केलं पाहिजे तुम्ही, बरोबर? मी बऱ्याचशा मुलांचं एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला सांगतो, की ज्यांनी 4th इयरमध्ये ठरवलं नक्की त्यांना करायचं काय. काही-काही असे असतात, की 4th इयर डिग्री घरी आल्याच्या नंतर ठरवतात, की बाबा आता काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, की पूर्ण टाईम वेस्ट होतो.
जे तुमच्यातलं पोटेन्शियल असतं, जी तुमच्यातली एनर्जी असते, ती या 4 वर्षांमध्येच असते. तुम्ही या 4 वर्षामध्ये काहीही करू शकता, कोणत्याही क्षेत्रामध्ये जाऊ शकता. पण हेच तुम्ही 4 वर्षानंतर जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? कारण तुमच्या सोबत जे मित्र वगैरे जे असतात, ओके. तर ते ऑलरेडी कुठेतरी असतात. कुठेतरी एखाद्या कंपनीमध्ये प्लेस असतो, एखाद्याचा जॉब असतो, एखाद्याचा फॅमिली बिझनेस असतो, ते सांभाळत असतात आणि तुम्ही त्यावेळेस बेरोजगार असता. मग त्याच्यामुळे तुमच्यावर काय होतं मानसिक ताणतणाव येतो आणि तुम्ही थोडक्यात एक डिप्रेशनच्या कुठेतरी फेजमध्ये गेल्यासारखं होतं. आता त्याच्यामुळे काय होतं, की तुमच्या एनर्जीवर इम्पॅक्ट होतो. तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी भरते. त्याच्यामुळे काय करायचं, की ठीक आहे इंजिनिअरिंगला तुमचं ॲडमिशन सुखरूप झालंय. घरचे तुम्हाला पैसे-पाणी पुरवतायत, सगळ्या सुखसोयी पुरवतायत. मग त्याच्यामुळे तुमचं एकच काम असलं पाहिजे, की काहीतरी वर्किंग करायचं. ओके, काहीतरी वर्किंग करायचं. तुम्हाला एकदा ठरवायचंय. आपल्याला जॉब करायचा आहे, की आपल्याला बिझनेस करायचा आहे. आता मित्रांनो बिझनेसेसमध्ये भरपूर टाइप आहेत. तर तुम्ही तुमच्या ब्रांच च्या निगडीत किंवा तुमच्या करियर जे असेल समजा एज्युकेशन त्याच्या निगडीत बिझनेस करू शकता किंवा तुम्ही समजा दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रामध्ये बिझनेस करू शकता. त्याला काही लिमिटेशन नाहीये बिझनेसला. पण तुम्हाला ठरवायचंय आत्ता नक्की करायचंय काय? ओके. जॉब जर करायचा असेल तर आत्ताच जी काही प्रिपरेशन असेल, ओके. आता याच्या जॉबमध्ये पण भरपूर प्रकार आहेत. तुम्हाला इंजिनिअरिंगमधूनच जर प्लेसमेंट घ्यायची असेल, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस वगैरे एम-पी-एस-सी, जर करायची असेल, तेही तुम्ही करू शकता. पण तुम्ही आत्ता ते करताय का? ओके. तुमच्या मनाला तुम्ही प्रश्न विचारा, की आता तुम्ही काय करताय? जर आत्ता या दोन्ही गोष्टीपैकी जर तुम्ही एकही गोष्ट करत नसाल ना, तर लवकर सावध व्हा. आत्तापासून सुरुवात करा. नक्की 4 वर्षानंतर ना तुमचं काहीतरी चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. ओके. आता मी तुम्हाला 8वी सिलेबसमध्ये घेऊन जातो. 7वी, 8वी, 9वी आय गेस डार्विन तुम्ही शब्द ऐकला असेल. ओके. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. ओके. आता डार्विन हा शास्त्रज्ञ होता आणि त्यांनी काय सांगितलं होतं, की सक्षम असतील तेच जगतील. म्हणजे काय, की समजा वनस्पती ज्या असतात, प्राणी वनस्पती ज्या असतात, ते जगण्यासाठी संघर्ष करत असतात आणि त्याच्यातील जे स्ट्रॉंग वगैरे जे असतील, तर त्याच जगतात. नंतर बाकीच्या काय होतात, कालाने कमकुवत होऊन त्या मरण पावतात. बरोबर? तर आपल्याला त्याचा इथं काय आता म्हणजे आलं, की लक्षात घ्या. आपण जे समजा इंजिनिअरिंग स्टुडंट आहेत, तर त्यांची एकमेकांसोबत खूप कॉम्पिटिशन आहे. आता त्याच्यामधल्या कोणाला जॉब भेटेल किंवा कोणाचं फ्युचर सिक्युअर होईल जे सक्षम असतील, सक्षम म्हणजे काय? एक स्ट्रॉंग असतील, ज्यांना सगळं येतं किंवा जे अपडेटेड असतील, तेच या कॉम्पिटिशनमध्ये टिकणार आहे मित्रांनो. मित्रांनो कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. स्कोप आहे इंजिनिअरिंगला, सगळ्या गोष्टी आहेत. पण तुला एवढं पण लक्षात ठेवायला लागेल, की इंजिनिअरिंगमध्ये कॉम्पिटिशन वाढली. तुम्ही नंतर वॉकिंग ड्राईव्ह वगैरे जर एखाद्या कंपनीची अरेंज केली, उभा राहायला सुद्धा जागा नसते. ओके. बसायचं तर लांबच राहिलं किंवा फॉर्म भरायचं लांबच राहिलं. एका जॉबसाठी किंवा एका पोस्टसाठी हजार-हजार ॲप्लिकेशन येतात. ओके. जर कॉलेजचा जर आपण विचार केला तर प्रत्येक कॉलेज सी-एस-आय-टी असेल, कोणत्याही ब्रांचसाठी असेल, इनटेक वाढवतंय. बरोबर, इनटेक वाढवतंय. नंबर ऑफ कॉलेजेस वाढलेत. आता महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर 350-400 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 5-6 ब्रांचेस तरी आहेत आणि प्रत्येक ब्रांचचं कमीत कमी इनटेक 60 तरी आहे. ओके. जास्तीत जास्त इनटेक आता तुम्ही समजा मी आता कॉलेजचं नाव घेत नाही, पण काही-काही कॉलेजेस आहेत. तर त्यांचं पूर्ण इंटेक्स 3700-3800 एवढं पूर्ण इंटेक त्यांचं आहे. मग तुम्ही विचार करा एवढी सारी कॉम्पिटिशन आहे, त्याच्यात आपण जगलो पाहिजे. मग त्याच्यात जगण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? जगलं पाहिजे म्हणजे थोडक्यात जॉब वगैरे तो आपल्याला मिळाला पाहिजे किंवा समजा इंजिनिअरिंग 4 वर्ष केलंय, याच्यातून काहीतरी आपल्याला उत्पत्ती घडली पाहिजे, बरोबर? मग त्याच्यासाठी काय करायचं, की आजपासून सुरुवात करायची. तुम्हाला सक्षम व्हायचंय. तुम्हाला कॉम्पिटिशनला काय करायचंय? बीट करायचंय. त्याच्यामुळे हा सिद्धांत तुम्ही लक्षात ठेवा. ओके. हा फक्त वनस्पती वगैरेसाठी नाही, तर हा माणसांसाठी आणि स्पेशली इंजिनिअर्ससाठी अप्लाय होतो. त्याच्यामुळं हे तुम्ही विसरून चालणार नाही. आता त्याच्यानंतर काय इम्पॅक्ट ऑफ एआय. तर तुम्हाला बऱ्याच जणांना समजलं असेल एआय म्हणजे काय? ओके. बऱ्याचशा ब्रांचेस पण आहे. एआय-डी-एस असेल, एआय-एम-एल असेल. तर एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुम्ही आता जे पाहताय Gemini असेल, ChatGPT वगैरे जे असेल ते किंवा Grok एआय असेल. तर बऱ्यांच्या म्हणजे मुलांच्या मनामध्ये संभ्रम काय झालाय, की एआय आमचा जॉब खाणार. एआय तुमचा जॉब खाणार. ठीक आहे. जे समजा एआय करू शकतं, तर ते आता म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया, की ज्यावेळेस समजा 2001 च्या वेळेस जास्त रोबोट्स वगैरे त्यावेळेस नव्हते म्हणजे इंडस्ट्रियल वर्कमध्ये. तर त्यावेळेस समजा एक पर्टिक्युलर काम असेल, तर माणसाद्वारे केलं जायचं. परंतु त्याच्यानंतरनं कसं झालं, की फॅक्टरीजमध्ये सी मशीन्स वगैरे आल्या. म्हणजे 10 माणसाचं काम 1 मशीन करायला लागली. बरोबर. मग त्या पद्धतीने इथं होऊ शकतं का एआयमध्ये? ठीक आहे, होऊ शकतं. थोड्याशा प्रमाणात होऊ शकतं. पण तुम्ही एक जर ऑब्झर्व्ह केलं असेल, एआयला डेव्हलप करण्यासाठी सुद्धा ह्युमनची गरज आहे. बरोबर आहे. एआयला डेव्हलप करण्यासाठी सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनिअरिंगची तिथं गरज आहे. त्याच्यामुळे स्कोप आहे मित्रांनो. फक्त तुमच्यातल्या क्वालिटीज तुम्हाला इन्क्रीज करायला लागतील. म्हणजे हा जो मी तुम्हाला सिद्धांत सांगितला, हा सगळीकडे अप्लाय होतोय. तुमच्या क्वालिटीज इम्प्रूव्ह करा. कॉम्पिटिशनला तुम्ही बीट करा. तुमच्यातलं तुम्ही पोटेन्शियल घडवा. तुम्हाला नक्की यश मिळेल. काहीच प्रॉब्लेम नाही. ओके आणि त्याच्यानंतर आता समजा
एक महत्त्वाचा प्रश्न, इंजिनिअरिंग काय शिकवते माणसाला? तुम्हाला एक गोष्ट सांगू, जॉब असेल, बिझनेस असेल, या गोष्टी होतच राहतील. आज ना उद्या समजा तुम्ही पास आउट झाले. पास आउट झाल्याच्या नंतर समजा 2 वर्षांनी नाही लागला, कधी ना कधीतरी तुम्हाला काहीतरी कामधंदा किंवा जॉब वगैरे लागेल. तुम्ही असं तर राहणार नाहीत बसून. बरोबर आहे. पण इंजिनिअरिंग तुम्हाला काय शिकवते मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, की इंजिनिअरिंग ही फील्डच वेगळी. म्हणजे तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल, की इंजिनिअर हा प्राणी इंजिनिअरिंग सोडून बाकी सगळं बनतो. म्हणजे तुम्ही आज कोणतेही क्षेत्र जरी पाहिले, तर त्याच्यामध्ये इंजिनिअर आहेत. तुम्ही YouTubeवर पहा, तुम्ही एखादं म्हणजे इन्फ्लुएन्सर पहा, कुठं पण इंजिनिअर आहेत. कोणत्याही पोस्टवर इंजिनिअर काम करतात. म्हणजे हे जे तुमच्या लाईफचे 4 वर्ष असतात, तर हे तुम्हाला एवढं कॅपेबल बनवू शकतात, की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत जा, ते तुम्हाला जगायला शिकवतात. म्हणजे विचार करा, इंजिनिअरिंगला आय गेस समजा 8 सेमेस्टर असतात. प्रत्येक सेमेस्टरला नाही म्हणलं तर 4 ते 5 सब्जेक्ट्स असतात. म्हणजे टोटल सब्जेक्ट किती झाले? 48 टू 50 एवढे सब्जेक्ट झाले. बरोबर. एवढे सब्जेक्ट झाले. प्रत्येक सब्जेक्टच्या वायवा असतात. प्रत्येक सब्जेक्टचे इनसेम असते. प्रत्येक सब्जेक्टची एनसेम असते. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल्स असतात, असाइनमेंट असतात, लॅब वर्क असतात, प्रोजेक्ट्स असतात आणि ते सगळं किती वर्षात करायचं असतं आपल्याला? या 4 वर्षात. बरोबर. मग हे नॉर्मल माणूस कोणी हँडल करू शकत नाही. तुम्ही एक लक्षात घ्यायचं तुम्ही इंजिनिअरिंग केली याचा अर्थ तुमच्यात पोटेन्शियल आहे. माणसाला इंजिनिअरिंग जगायला शिकवते. ओके. आता समजा माझ्या एक्झाम्पलवरून तुम्हाला मी सांगतो. ज्यावेळेस मी 12th मध्ये होतो. ओके. 12th मध्ये असेल किंवा 10th मध्ये होतो. तर त्यावेळेस आणि आत्ताचा समजा मी इंजिनिअरिंग पास आउट आहे. 2025 ला मी इंजिनिअरिंग पास आउट झालोय. बरोबर? साधं पंचांग आणि सुविचार म्हणजे शाळेत आपला परिपाठ असतो. तिथं पंचांग आणि सुविचारच्या दिवशी म्हणजे ज्यावेळेस आमचा नंबर असेल त्यावेळेस आम्ही गैरहजर राहायचो. का? कारण स्टेज डेअरिंग नव्हती, 4 शब्द बोलता येत नव्हते किंवा मन माणसाला स्वतः खात्रायचं की आपलं काही चुकतंय वगैरे हे. आणि आजचा जर विचार केला, हे जे काय 2-4 शब्द मी तुमच्यापुढे बोलू शकतोय, ते क्रेडिट इस गो टू इंजिनिअरिंग. फक्त इंजिनिअरिंगमुळे. त्याच्यामुळे इंजिनिअरिंग माणसाला जगायला शिकवते. हे तुम्ही लक्ष ठेवायचं. फील्ड कोणतीही वाईट नाही. इंजिनिअरिंग सुद्धा वाईट नाही. म्हणजे इंजिनिअरिंग बेटर आहे. एवढं तुम्ही मनातून काढून टाकायचं, की इंजिनिअरिंगला आलो वगैरे. सोशल मीडियाचे जे जोक्स असतात समजा बरेचसे जोक आता व्हायरल होत आहेत, की तुमच्या कॉलेजच्या खिडकीच्या बाहेरून जर डोंगर दिसत असेल, इंजिनिअरिंग विसरा. सॉरी इंजिनिअरिंग म्हणजे प्लेसमेंट विसरा. तर या गोष्टी आहेत त्या थोड्याशा निग्लेक्ट करायच्या आपण. कारण भरपूर मी असे एक्झाम्पल पाहिलेत, की जे कॉलेजेस तुम्हाला माहीत सुद्धा नसतील. म्हणजे टियर 3 चे जे कॉलेजेस आहेत, तर त्या कॉलेजेसमध्ये समजा माझे काही मित्र होते. तर ते आज चांगले प्लेसमेंट घेतायत. ओके. म्हणजे ते जर पाहिलं आपण तर सी-यू-ई-पी, पी-आय-सी-टीच्या विद्यार्थ्यांना बीट करून म्हणजे त्यांच्यापेक्षाही चांगली प्लेसमेंट घेतायत. मग त्यांनी काय केलं, की 4 वर्षामध्ये सेल्फ इम्प्रूव्हमेंट केली. म्हणजे त्यांनी असं की त्यांचं समजा म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य की इंजिनिअरिंग खाली तुम्ही जगू नका. म्हणजे 4 वर्ष आहेत ना, ठीक आहे 4 वर्ष तुम्हाला काय वाटत असेल सध्या फर्स्ट इयर, सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना, की आपले एंड सेम ज्या असतात, तर त्या क्रॅक करायच्या. त्याच्यानंतर चांगला रिझल्ट आणायचा, घरच्यांना दाखवायचा, नातेवाईकांना दाखवायचा, झालं. ओके. मित्रांनो, ठीक आहे एंड सेम, इन सेम किंवा जे आपलं अकॅडमिक्स आहे, ते एक पार्ट राहिला सेपरेट बरोबर. तुम्ही 4 वर्ष जर हेच करत राहिले, ठीक आहे तुम्ही इंजिनिअर व्हाल, तुम्हाला चांगला पॉइंट येईल, सगळ्या गोष्टी होताल. पण लाईफचं काय किंवा जॉबचं काय, करिअरचं काय? त्याच्यामुळे तुम्हाला आजपासून फोकस करायला लागेल. तुम्हाला काही ना काहीतरी हालचाल करायला लागणार आहे. भले ते बिझनेससाठी असू दे, तुमच्या मनामध्ये एखादी आयडिया असेल, ती तुमच्या मित्रांना शेअर करा. त्याच्यावर काही सोल्युशन निघतंय तर बघा. ओके. त्याच्यावर जर आपल्याला काही इम्प्लिमेंट जर करता आलं, तर ते बघा. जॉबविषयी जर काही असेल, बिझनेसविषयी जर काय असेल, म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य फक्त इंजिनिअरिंग 4 वर्ष आहे, त्याच्या खाली तुम्ही जगू नका. बरोबर. ते कारणं देत तुम्ही जगू नका. तुम्ही काही ना काहीतरी करा. ओके. आता स्टार्ट फ्रॉम नाऊ. जसं मी प्रत्येक स्लाइडवर तुम्हाला सांगितलं, की आत्तापासून सुरू करा. ओके. आता तुम्ही फर्स्ट इयरमध्ये असं समजून जायचं नाही, की आता आपण सध्या फर्स्ट इयरमध्ये अजून 4 वर्ष बाकी आहे. आता आपण सेकंड इयर अजून 2 वर्ष बाकी आहेत, 3 वर्ष बाकी आहे. बरोबर? तर हे खूप खूप म्हणजे चुकीच्या कन्सेप्ट आहेत. म्हणजे मीही स्वतः म्हणजे काही दिवस समजा याच ओझ्याखाली जगत होतो, की ठीक आहे अजून 4 वर्ष बाकी आहेत. ठीक आहे अजून 2 वर्ष बाकी आहेत, 3 वर्ष बाकी आहेत. पण असं करता कधी 4 वर्ष संपून जातात हे आपल्याला कळत सुद्धा नाही आणि कधी आपल्याला घरचे विचारतात, "अरे काय झालं जॉबचं? ओके, आता काय झालं याचं? काय झालं त्याचं?" तर त्याच्यामुळे त्यांच्या प्रश्नाला आपल्याला वेळीच उत्तर द्यायचे त्याच्यामुळे आत्तापासून सुरू करा. जर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओ लाईक करा. ओके. तुमच्या इंजिनिअर मैत्रिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही थोडंसं मोटिव्हेशन येईल आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, तर प्लीज फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिकसोबत.